दुसरीकडे शिवसेनेनं संधी सोडलेली नाहीये सरकारवर टीका करण्याची, खास करून समृद्धी हायवेवरनं। शेतकऱ्यांचा समृद्धी हायवेला विरोध आहे, मात्र शेतकऱ्यांशी सरकार संवाद साधत नाही असं म्हणत फडणवीस सरकारवर ठाकरेंनी निशाणा साधलाय। समृद्धी महामार्गासाठी नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जमीन जाते, त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। याशिवाय अहमदनगर, शिर्डी आणि कोपरगाव परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सेनेत प्रवेशही केला। यापूर्वी शहापूरच्या शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाला आपला विरोध दर्शवलाय। विकास हा कोणाला नको अशातला भाग नाहीये, विकास सर्वांनाच पाहिजे, पण विकास करताना एखाद्यावरती अन्याय करून त्याला भिकेला लावून जर का विकास होणार असेल तर तो कोणी स्वीकारणार नाही। आता सुद्धा आलेले ते समृद्धी महामार्गामध्ये पूर्वी आपण पाहिलं शहापूरचे शेतकरी आले होते, आज नगरचे शेतकरी आलेले। मध्यंतरी मी आपल्याच माध्यमातून पाहिलं की खुद्द विदर्भातून सुद्धा त्याला विरोध होतोय। ह्या कोणाचाही विकासाला विरोध नाहीये, पण ह्याला पर्याय असताना बाबा आमची सुपीक जमीनच तुमच्या डोळ्यात का चालते हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर द्यायला त्यांच्याकडे सरकारकडनं कोणी जात नाहीये, ही त्यांची व्यथा आहे।